आजच्या दिवशी त्यांचा 12व्या निमित्ताने हा जो कारण ठेवलेला आहे, त्यामुळे त्यांच्या परिजनांना सुद्धा ह्या सत्संगाचा लाभ होणार आहे। यासाठी प्रस्तुत जी ओवी घेतलेली ज्ञानेश्वरीतील ती आहे, तो श्लोक आहे 2ऱ्या अध्यायातील 27वा श्लोक। जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। सद्गुरु कृपेने आज हा मला ज्ञानेश्वरीचा हे सांगण्याचं भाग्य आमच्या सद्गुरु माऊलीने मला दिलेले आहे। आम्ही त्यांच्यापुढे म्हणजे त्यांची लेकरच, परंतु त्यांनी आम्हाला ही त्यांची कृपा अनंत उपकार न फिटण्यासारखे उपकार आहेत की त्यांनी आम्हाला पुढे आणून हे सत्संगाचं काम दिलेले आहे। सत्संग करण्याचं, सत्कर्म करण्याचं काम त्यांनी आम्हाला दिलेले आहे। त्यामुळे आधी पहिले त्यांचे अनंत उपकार त्यांना वंदन करून आणि तुम्ही सर्व भाविक श्रोतीजनांना वंदन करून हे जे आजची सेवा आहे ही देण्याचं मी त्याला प्रारंभ करते। त्यातला जो श्लोक आहे 27वा ज्ञानेश्वरीतील, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। तर जन्माला आलेला माणूस हा कधीतरी त्याला मरण असतं, मृत्यू असतो, आणि मृत्यू झालेल्या माणसाला परत जन्म असतो। हे चक्र हे चालूच राहणार आहे। उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। हे घटिका यंत्र हे चालूच राहणार। जन्म आहे त्याला मृत्यू आहे, आणि मृत्यू आहे तर त्याला परत जन्म आहे, त्याचं अस्तित्व परत आहे। कारण या ब्रह्मावर ही माया आलेली आहे। ती माया ती जशी जाणार आहे तशी परत येणार आहे। ना तरी उदो वस्तू आपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। जसा सूर्याचा उदय आणि अस्त होत असतो त्याप्रमाणे जगा ही आलेली वस्तू, आपण आलेलं प्राणी आहे, जन्माला आलेला प्राणी प्रत्येक जाणार आहे आणि येणार आहे, शाश्वत नाही येतो। जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे। तर त्यामुळे त्याचं दुःख करण्याचं आपल्याला काही कारण नाही, शोक करण्याचं कारण नाही। तर हे जन्म मरण चालूच राहणे, त्याचं शोक करण्याचं त्याला कारण नाही। परंतु आपल्याला ह्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचंय, तर आपल्या जीवनात आपण जगायचंय कसं आणि मरायचंय हे आपल्याला साध्य करायचंय। ज्ञानेश्वरी आपल्याला मरायचं कसं सांगते, चांगलं मरण कसं करायचं अंत कसं सांगते, आणि भागवत आपल्याला कसं जगायचं सांगते। त्यामुळे जगणं हे आपल्याला हा देह मिळाले तो चुकून मिळालाय। 50% पुण्य आणि 50% पाप करून हा आपल्याला देह मिळालेला आहे। हा नरदेह मिळालेला आहे आपल्याला, 84 लाख योनीमधून जाऊन आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे। तर याचं आपल्याला सार्थक करायचं आहे। त्या भगवंताकडून आपण आलेलो आहे आणि त्या भगवंताकडे आपल्याला परत जायचं आहे। त्यामुळे आपल्याला ह्याचं सार्थक करायचंय। हा जन्म जो मिळाला त्याचं आपल्याला सार्थक करायचंय। आपल्या विषया भोगात अडकून न राहता त्याच्याकडे, त्या भगवंताकडे आपल्याला जायचंय। त्यामुळे चांगलं जगून, चांगलं कार्य करून, आपल्याला सत्कर्म करून आपल्याला त्याच्याकडे जायचंय, भगवंताकडे। कारण हा देह दिलेला आहे, हा नश्वर देह आहे की नाही। हा अर्ध पुण्य अर्ध पाप करून मिळालेला देह आहे आपल्याला। आपण ह्याचा आपण शाश्वत जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल या देहातून, हे देह हा नरदेह मिळाले हे शाश्वत आनंद मिळवण्याचं साधन आहे आपल्याला। आपण अनेक योनी भटकून आपण या जन्मात आलेलो आहे। अनेक प्राण्यांच्या योनी, अनेक वनस्पतींच्या योनी भटकून आपण या जन्मात आलेले। 9 लाख जलचर, 20 लाख वनस्पती, 11 लाख कृमी, असे अनेक प्राणी, 10 लाख प्राणी, अशा अनेक करून 84 लक्ष योनीमधून आपला 4 लाख मनुष्य योनी। त्या आपण एक जन्म जर मनुष्य घेतला तर 4 लाख जन्म फिरतो। मग त्या जन्मामध्ये फक्त जन्म मृत्यू हे चक्रातून आपण यायचं का, की आपण स्वतःचा उद्धार भगवंताला कधी भेटायचं, भगवंताला ज्याच्याकडून आलोय आपण त्याच्याकडे कधी जायचं, ज्या तत्वातून आपण आलोय, ज्या ब्रह्मतत्वातून आले त्याच्यात आपण कधी विलीन व्हायचं।
त्याच्यामध्ये विलीन झालं तर आपल्याला शाश्वत आनंद आहे. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला शाश्वत आनंद नाही, कारण जन्माला येऊन आपण कधीच सुखी होत नाही. शाश्वत आनंद आपल्याला कधीच भेटणार नाही. असा कोणताही माणूस इथे आपल्याला दिसणार नाही ज्याला शाश्वत आनंद भेटलाय, कारण तो दुःखामध्ये कुठेतरी संसाराच्या राहटगाडग्यामध्ये पिचलेला असतो. त्याला शाश्वत आनंद कधीच भेटत नाही. पण आपल्याला शाश्वत आनंद आपण कुठे भेटेल आपल्याला, तर जेव्हा परमात्म्याला भेटण्याची आपण इच्छा ठेवू, तो शाश्वत आनंद मिळू, तेव्हा आपल्याला तो आनंद मिळणार आहे. तेव्हा आपल्या नर जन्माचं सार्थक होणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे संत संग. संत संगतीने जावं आपल्याला. संत कसे आहेत, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जिथे जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी येईल. मग अशा प्रत्येक काळात संत जन्माला आलेले आहेत. तेव्हा रामकृष्ण आले, त्याच्यानंतर कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले, संत तुकाराम महाराज आले. ह्या संतांनी आपल्या समाजातील जे अधर्म होता तो काढण्याचा प्रयत्न केला. तसं या काळातही संत जन्माला येतात. ते सद्गुरू रूपाने आपल्याला ते संत लाभतात. या काळातही ते संत आहेत, पण फक्त ते आपल्या दृष्टीला दिसले पाहिजेत, है की नाही. आपलं तेवढं सुकृत असलं पाहिजे की आपल्या ते दृष्टीला दिसले पाहिजेत. तर जावे संतांना शरण, चुके आपले जन्ममरण. आपलं जन्ममरण चुकण्यासाठी आपल्याला संतांना शरण जायला पाहिजे. कारण कोणत्याही मनुष्याची संगत धरून आपल्याला आपली हे होणार नाही, प्रगती होणार नाही. इहलोक साधायचं असेल तर आपण जाणत्याचं संगत करतो, आणि परलोक जर आपल्याला साधायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंकडे जायलाच पाहिजे. म्हणून जा सद्गुरूचे शरण, चुके तुमचे जन्ममरण. तुमचं जन्ममरणचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. चांगला जन्म मिळायचा असेल तरी तुम्हाला संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. तुमच्या विषयांची निवृत्ती झाली पाहिजे, कारण तुम्ही विषय भोगत तुम्ही नरजन्माचं सार्थक नाही करू शकत. कारण इथे जे काही दिसणार आहे ते नष्ट होणार आहे. यदृष्टम तन्नष्टम नष्टम. जे काही तुम्हाला दिसतं, धन संपत्ती दिसते तुम्हाला, बंगला सावर जंगम जे काही दिसते ते नष्ट होणार आहे. अगदी आपले परिजन पण आपल्या सोबत शेवटपर्यंत राहणार नाहीयेत. ते सगळं जे दिसतं ते नाशणार आहे. ब्रह्म दिसे परी ना नासे. ब्रह्म दिसते नाचणार, ब्रह्म आहे, पण माणूस जे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे, ते जाणार आहे, ते आपल्याकडे राहणार नाहीये. मग अशासाठी आपण का कुडत बसायचं. मग आपल्या नरजन्माचं सार्थक करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर संतांची संगत धरायला पाहिजे, हरीचं नाम घ्यायला पाहिजे, भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. मग तो देव कोणता, संतच आपल्याला तो देव कोणता ते सांगतात. मग आपण अनेक देवांची पूजा करतो. सामान्यपणे आपण लौकिकात अनेक देवांची संतांच्या देवांच्या रूपांची आपण पूजा करतो. मग गणपती आहे, मग दत्त आहे, मारुती आहे, असे अनेक देवांची पूजा करतो. अनेक कुलधर्म कुलाचार आपण पाळतो. मग हे सगळं करून आपल्याला खात्री आहे की आपण हा नरजन्म सार्थक करू. आपल्याला खात्री आहे का की आपण त्या परमेश्वराला भेटतो, परमेश्वर होतो. तर आपल्याला परमेश्वर व्हायचंय, संत व्हायचंय, आपल्या त्या परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंय, तसंच व्हायचंय, त्याच्यासारखंच व्हायचंय. तर मग काय करायला लागेल आपल्याला, तर आपल्याला संतांची संगत करावी लागेल. संत मग तेव्हा तुम्हाला संत ज्ञान देतील की तुम्ही कोणतं नाम घ्यायचंय, त्याला कसं भजायचंय, त्या परमेश्वराला तुम्ही कसं त्याचं भजन कसं करायचं हे तुम्हाला संत सांगतात. संतांकडे ते ज्ञान परंपरेने आलेलं असतं, आणि परंपरेने आलेलं ज्ञान हे आपल्याला योग्य मार्गावर नेतं. कोणत्याही संतांकडे जाऊन सद्गुरू कसा करावा, तर तो श्रोत्रिय असावा, दयाळू असावा, तत्वदर्शी असावा, असा सद्गुरू आपल्याला असावा.
आणि हा सद्गुरू पण आपल्याला कृपा आपली सुकृत असल्यामुळे आपले सद्गुरू आपल्याला मिळतात. आपली तेवढी पुण्य आहे. आता इथे जे जमलेत ते त्यांचा सुकृतच आहे की ते संतांच्या सहवासात आहेत. आम्हाला तर ज्ञानी त्यांचे चेले म्हणून आम्ही बसवले, पण ते साक्षात संतमुळे. संत हे धाकटे त्यांना कमी कधीच समजू नये. संत मग छोटे असोत मोठे असोत, ते संत असतात. जशी ज्ञानदीपिका धाकुटी तशी सद्बुद्धी धाकुटे म्हणू नये. जशी दीपकलिका धाकुटी बहु तेजसे प्रगटी, तैसे सद्बुद्धी थेकुटी मानू नये. सद्बुद्धी जी आपल्यामध्ये सद्बुद्धी असते, ती भले थोडी पण असेल, पण ती आपल्यामध्ये बहु तेज आणते आणि आपल्याला ती सद्बुद्धीपासून आपली अनेक सद्बुद्धी वाढत जाते. एक छोटीशी सद्बुद्धी आपल्याला कुठे नेऊ शकते. तसे संत छोटे मोठे नसतात, ते संत असतात. ते त्या संतांमध्ये ते संत साध्या लोकांसारखे दिसतात, पण ते असतात ते जगावेगळे. त्यांच्यामध्ये विरक्ती असते, वैराग्य असतं, कोणत्याही बंधनात ते अडकले, बंधनात ते नसतात. त्यामुळे ते आमच्यासारख्या सामान्य लोकांना या इथपर्यंत गाडीवर आणू शकतात, कारण ते त्यांचं मोठेपण आहे. त्यांचं हे कार्य आहे की जनमानसामध्ये भगवत भक्ती आणि नरदेहाची कशी प्रगती होईल किंवा नरदेहाचं सार्थक कसं होईल त्यासाठी ते झटतात. आनंद संप्रदायातून आमचे हे सद्गुरू आलेले आहेत. आनंद संप्रदायाची ही मालिका आहे जी दत्तात्रेयांपासून, आदिनाथ शंकरापासून ही आलेली आहे. त्यापासून ही आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोदविले. हे ज्ञानदेवापर्यंत आले. आदिनाथ शंकरापासून हे ज्ञान आलेलं आहे. ज्ञानदेवांचं ते शंकरापासून आलेले. हे शंकराने ज्ञान पार्वतीला सांगितलं. पार्वती मातेला सांगताना ते मच्छिंद्राने मास्याच्या पोटात ऐकलं आणि ते ज्ञान पुढे पुढे नवनाथांकडे येऊन ते आपल्यापर्यंत पोहोचले. असं इतकं पूर्वापार ते ज्ञान आहे आणि ते आनंद संप्रदायातून आपल्या गुरूंकडे आलेलं आहे आणि ते गुरु आपल्याकडे आता ते देत आहेत. तर हे आपलं प्रथम कर्तव्य आहे की ह्याच्यातून आपल्याला आपला जीवनाचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आज तुम्हाला हे भाग्य लाभलेलं आहे. तर संत काय करतात? संत तुमची तुम्हाला आसक्तीतून काढतात, भगवंताच्या विषयातून तुम्हाला काढतात. गुरु तुम्हाला वाटवतात. कोणती वाट दाखवतात? तर आतली वाट दाखवतात. सद्गुरू तुम्हाला नाम देतात आणि तुम्हाला आतली वाट दाखवतात. मग तुम्ही भक्ती करतात, तुम्ही परमेश्वराचं नाव घेता, तुम्ही रामाचं नाव घेता, तुम्ही कृष्णाचं नाव घेता, तुम्ही दत्ताचं नाव घेता, पण ते नाव कोणतं जे आदिशंकरांनी घेतलंय? ते नाव कोणतं जे नवनाथांपर्यंत आहे? असं नाम जे देतात ते सद्गुरू. कारण रामकृष्णांनी पण तेच नाव घेतलेलं. आपण भक्ती करताना सामान्य लौकिका सामान्यामध्ये आपण ह्या सगळ्या भगवंताची नावं घेतो, जप करतो, मंत्र म्हणतो, परंतु त्यापासून आपण परमेश्वराची पूर्ण प्राप्ती होते का आपल्याला? की आपण फक्त ऐहिक सुखोपभोगासाठी हे सगळं भक्ती करतो आणि मिळवतो. पण आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल, ह्या जन्मातून जाऊन आपल्याला परमेश्वराला भेटायचं असेल, परमात्म्यात विलीन व्हायचं असेल, तर आपल्याला ते नाम घेतलं पाहिजे. तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. शाश्वत आनंद मिळवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला हे नाम घेतलं पाहिजे. आयुष्याच्या ज्ञाने येऊन सच्चिदानंद पदवी
मिळवणे, सच्चिदानंद पदवी मिळवणे म्हणजे का आपण शाश्वत आनंद आपल्याला मिळायला पाहिजे, मोक्ष मिळवायला पाहिजे. कोणती इच्छा आपल्याकडे राहिली पाहिजे, विषय भोग आपले संपले पाहिजेत. जे विषय जनित सुख ते आहे परम दुःख. आपल्या जीवनाला विषयजनित जे सुख आहे ना तेच आपल्याला दुःखाला कारण ठरतं. आपण मर्यादेच्या पलीकडे जर सुख उपभोगत राहिलो तर ते आपल्याला दुःख देतं. त्याची मर्यादा आपल्याला ओळखता आली पाहिजे. कारण सगळी सुख ही एक मर्यादेपर्यंतच आपण भोगावीत. त्याच्यानंतर आपल्यामध्ये वैराग्य पाहिजे, विरक्ती पाहिजे. विरक्ती वाचून इथे तगणेच नाही, तुम्हाला विरक्ती पाहिजेच, वैराग्य पाहिजे, मर्यादा पाहिजे. प्रत्येक सुखोपभोगाला मर्यादा पाहिजे. मग ती वैराग्य ते विरक्ती ह्या संतांकडे असतं. तर संत आपल्याला ते हरिभक्ती शिकवतात. ते नामस्मरणाने आपले विषय जे असतात ते आपले विषय संपतात. हळूहळू आपल्या विषयांचा लय होतो. आपले संकल्प, विकल्प, वृत्ती यांचा आपला लय होतो. वाईट गोष्टींच्या हळूहळू आपल्या त्या ध्यानामुळे, तर हे ध्यानामुळे आपलं जातं. संत आपल्याला नाम देतात आणि त्या नामामुळे, ते जे नाम जे आदिशंकरांनी दिलेले ते संत आपल्याला नाम देऊन त्या नामाच्या ध्यानातून, त्या नामाच्या बोधातून आपले विषय संपतात. विषय म्हणजे काय, तर आपले विषय उपभोग जे आपल्याला हवं असते, लोभ असतो, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळं प्रत्येकामध्ये थोड्या प्रमाणात प्रत्येकामध्ये असते. आपण मनुष्य प्राणी आहे त्यामुळे हे सगळं असते. विषय सुखाची आसक्ती असते, आपल्याला सगळ्या सुखांची आसक्ती असते. सगळं आपल्याला पाहिजे, आपली माणसं आपल्याला पाहिजेत, आपली परिजन आपल्याला पाहिजेत, आपल्याला सुख उपभोगायला पाहिजे. मग रसना आहे त्याच्यात, आपली जीभ, आणि हे मग ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण पाहिजे. आणि हे संतच आपल्याला चांगल्या मार्गाला नेऊ शकतात. आणि संतांपर्यंत जाण्यासाठी आधी पहिले आपल्याला काय पाहिजे, तर भाव पाहिजे. आपल्या हृदयात पहिले तो भाव पाहिजे ना, की आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची, तर आधी पर्यंत देवापर्यंत मिळवण्यासाठी भाव पाहिजे आपल्याला. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळविण शक्ती बोलू नये. ते सामर्थ्य आपल्याला पाहिजे. मग ते सामर्थ्य कुठून मिळेल आपल्याला, तर सद्गुरूंकडनंच ते सामर्थ्य मिळणार. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळविण शक्ती बोलू नये. तैसेची दैवत प्रसन्नत्वरीच, उगार आहे निवांत शिणसी वाया. उगाच सायास करून तू उगाच शिणतोस. किती शिणतो आपण, कशासाठी शिणतो, काय काय करतो आपण, हे की नाही. आपण पैसा कमवून ठेवण्यासाठी, धन संपवून ठेवण्यासाठी किती कमवतो आणि त्यातलं सुख किती घेतो आणि ते आपल्याला किती पर्यंत टिकतं, किती सायास करून. पण आपण हे नाम घेतो का आपण सायास करून? आपण नाम घेत नाही. देवाचं सायास हे करशी प्रपंच दिनीशी, हरिसी न भजसी कोण्या गुणी. हरिसी मात्र तू गुण त्याचं भजन करत नाहीस, मात्र प्रयत्न करून करून तू धनसंपत्ती गोळा करतोस, पण हरीचं नाव घेत नाही. एकदा हरीचं नाव घेतलं की तू त्या हरीला मिळशील. तुला आत्ता तू जर मृत्यूपूर्व तयारी केलीस, कारण आपल्याला येणार तोपर्यंत आपण जाणार पण आहोत, आपल्याला जायचं, मग त्याची तयारी आपण कधी करायची. आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा रिटर्न यायची आपण तयारी करतो, जाण्याची तयारी करतो, पण ह्या मृत्यूची तयारी आपण करतो का? कारण तो आपला जो शेवट असतो तोच खरा आपला सुरुवात असते आपली. कारण आत्मा मरत नसतो, आत्मा जिवंतच असतो, बरोबर की नाही. हे आत्म्यावरचा हा जो देह आहे, हे आपल्याला वस्त्र मिळाले, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेढीजे. मृत्यूला जाता आपण हे जीर्ण वस्त्र सोडून देतो आणि नूतन वस्त्र आपल्याला परिधान करायचं असतं. पुढचा जन्म जे काही असेल आपल्याला करायचं असेल त्यासाठी आपण, तर मग त्यासाठी आपण काय करतो,
आहे की नाही. त्यासाठी आपण काय करतो, कारण हे 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 दिसणार ते हे सुख सगळं कायम राहणार नाही. मग तेव्हा त्या परिस्थितीला आपण तोंड देण्यासाठी काय करतो. त्या ज्ञानदेवानी काय म्हटले, भगवंतानी काय म्हटले, आपला देह कसा जावा, आपला देह कसा जावा, जैसी झाकलिया घटीचा दिवा, झाकलिया घटीचा दिवा नेणे झाले काय झाले देवा, ऐशा रीती पांडवा जो देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, ते तो तया नाम परम पुरुष ऐसे नाम, तोच माझे निजधाम होऊन ठाके. ज्याच्या हृदयात मी असा आहे, त्याच्या हृदयात मी माझं धाम, त्याच्या हृदयात माझं मी राहतो. त्याच्या हृदयात जर माझं स्मरण असेल, सतत स्मरण असेल, त्याच्या हृदयात मी राहतो. मग ते स्मरण आपण सतत, आता आपण काम करताना, जेवता खाता, आपण चांगले आहोत तेव्हा जर हे सगळं नाम, त्याचं भगवंताचं नाव आपण घेतलं तर आपल्या अंतकाळी फक्त त्याचं नाव आपल्याकडे राहील, फक्त त्याचं स्मरण, त्या भगवंताचं स्मरण आपल्याकडे राहील, त्या कृष्णाचं स्मरण आपल्याकडे राहील. बरोबर. आणि आपण जर संसारातल्या गोष्टीची आठवण काढत राहिलो तर तीच आपल्याला त्रास देणार आहे शेवटी. मग आपली मुलं असतील, त्याचं लग्न नाही झालं, मग त्याचं लग्न अजून व्हायचंय, हे अजून ह्याचं हे व्हायचंय, माझं घर व्हायचंय, मग हेच तुमच्या चित्तात राहणार. बरं, ते तुमच्याच बरोबर तर येणार नाहीये, ते तुम्हाला इथेच सोडून जायचंय. तर मग तुमच्या बरोबर काय येणार आहे, भगवंताचं नाम येणार आहे, ती मुक्ती तुम्हाला, तो आनंद तुमच्या बरोबर येणार, तर तुम्हाला तोच घेऊन जायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शाश्वत आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला हरीचं, भगवंताचं नाव तुम्हाला जपलं पाहिजे. हे सगळा संसार करता करता हे सगळं तुम्हाला कमवायचंय, सगळं काही करायचंय, एका मर्यादेपर्यंत तुम्हाला सर्व करायचं आहे. हे सगळं आपल्याला करायचंय, संसार करायचाय. 4 धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4 जे आपल्याला दिले ते सगळं आपल्याला करायचंय. तारुण्य आहे, तारुण्यामध्ये बालपण आहे, शिक्षण घ्यायचंय. त्याच्यानंतर तारुण्यामध्ये गेल्यावर तुम्हाला विवाह ते करायचा आहे, संसार करायचा आहे. नंतर तुम्हाला पुढे तो मुलांपर्यंत हे सगळं करायचंय. पण हे सगळं करताना तुम्ही त्याच्यात अडकता कामा नये, त्या बंधनात तुम्ही अडकता कामा नये. ना तरी सर्व कर्म आपण करायची. तर हे सगळं कर्म करून एक योगी माणसाचं कसं, कर्म करे आगवी, तो कर्म करे आगवी, परंतु कर्म बंधाना कळे, तो कर्म करी आगवी पर कर्म बंधासी ना आगवे. जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, जसं कमळाचं पान पाण्यामध्ये राहून सुद्धा त्या पाण्याला चिकटून राहत नाही किंवा त्याच्यावर पाणी ठरून राहत नाही. बरोबर. त्याप्रमाणे माणसाने ह्या संसारात राहून सर्व काही कमवून सगळं काही करून सुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. त्याच्यात त्याला अडकून राहता कामा नाही आले की हे मी केले ते मी केलंय, हे केले ते मी केलंय, हे माझ्यामुळे झालंय, असं त्याने अडकता कामा नये. किंवा त्या संपत्तीला त्यांनी चिकटून बसत, त्या वेळीच त्याला ते सोडता आलं पाहिजे. त्या सुखांना किती सुख किती भोगायचं, कोणत्या वेळी भोगायचं आणि कुठे सोडायचं हे त्याला कळलं पाहिजे. असं कमळाच्या पद्मपत्राप्रमाणे त्यांनी या संसारात राहायला पाहिजे. जसा एक बेडूक असतो, बेडूक कमळाच्या चिखलामध्येच राहतो, कमळ जवळच असतं, पण त्याला कमळाचे पराग त्याला खायचं जमत नाही, ते घ्यायचं नाही, पण भुंगा येतो आणि त्यातले पराग घेऊन जातो. तसं आपण माणसाचं काय झालंय की आपल्याला चांगल्या गोष्टी दिसत, आपण त्याकडे न जाता आपण सुखोभावात अडकून राहतो. बरोबर की नाही. तर आपण त्यातून ह्याच्यात अडकून न राहता, या उपभोगात राहून अडकून न राहता आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. एक जड भरताची कथा आहे. तर भरत नावाचा राजा होता, ज्याचं नाव भारत देशाचं नाव जे भरत राजावर पडलंय. तो राजा
त्याची अनेक वर्ष त्यांनी राज्य केल्यावर त्याने वैराग्य आलं राजाला आणि तो नंतर पर्णाकुटी बांधून बाहेर जंगलात राहू लागला. असं राहत असताना एक दिवस जलाशयावर गेलेला असताना त्याला एक वाघाची डळकाळी ऐकू आली. एक वाघ हरणावर झडप घेताना दिसला आणि ती हरणी जीवाच्या एकांताने पळू लागली. आणि ती हरणी गर्भिणी होती. ती एकांताने पळू लागली आणि ती पळू लागल्यावर जीवाच्या एकांताने पळू लागल्यावर तिचा जो गर्भ होता तो पडला आणि तो भरत राजाने पाहिला आणि ते पाडस हरणीचे ते पाडस त्यांनी भरत राजाने उचललं आणि आपल्या पर्णकुटीत नेलं. त्याची सेवा केली, त्याला वाढवलं. असं असताना अनेक दिवस गेले. त्यांनी त्या पाडसाला जीव लावला. ते पाडस मोठं झालं होत होतं. यानंतर एक दिवस त्याला त्याच्या अंतकाळाची जाणीव झाली. अंतकाळी जवळ आल्यावर मात्र त्याला त्या पाडसाची त्या हरणाची चिंता वाटू लागली की आता मी गेल्यावर ह्या हरणाला कोण बघणार, ह्या हरणाचं कसं काय होणार. आणि अशी चिंता त्याला वाटू लागली. त्यामुळे तो हरणीच्या जन्माला गेला. म्हणजे एवढं विरक्ती वैराग्य मिळवूनही अंती तो कुठे गेला तर हरणाच्या जन्माला गेला. म्हणजे अंतिमती तैशी प्राणिया गती. अंती तुम्हाला तुमची बुद्धी जशी होईल तशी तुम्हाला गती मिळेल. त्यामुळे आपण मनुष्य जन्माला आलो तर मनुष्याचं सार्थक करायचं असेल तर कृष्णाचं नाव घ्या आणि कृष्ण गती. मृगाचेनी स्मरणी निमाला तो मृगची झाला. कृष्णाचेनी स्मरण निमाला तो कृष्णाची झाला. देहांती तो कृष्णच झाला. तर देहांती तो कृष्णच झाला. देहाच्या आधी मोक्ष त्याला तिथेच मिळाला. भगवंताचं स्मरण करताना तो कृष्णच झाला. म्हणजे आपण स्मरण करायचं भगवंताचं करायचं. तशी भगवंताचं स्मरण केलं तर आपल्याला मुक्ती आहे. सदा नाम घोष करू हरिकथा. संत तुकाराने म्हटलंय आपण सतत आपला नामघोष आपल्यामध्ये चालू पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा. आणि सदा त्याचं नाम घेतलं पाहिजे आणि हरी घोष केला पाहिजे, हरिकथा केल्या पाहिजे. आणि शेवटी मग आपल्याला काय मिळतं तर ते सच्चिदानंद पद मिळतं आपल्याला. सच्चित आनंद असं हे मिळतं आपल्याला. तर ही भगवद्गीता अर्जुनाला सांगितले भगवंतानी श्रीकृष्णाने. ही सगळे आपल्यासाठी सांगितलेली आहे. हे ज्ञान आपल्याला आपल्यासाठी सांगितलेले आहे. हे अर्जुनाचं निमित्ताने हे आपल्याला संपूर्ण ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे ज्ञानेश्वरी हे गीतेचं ज्ञान ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर ह्यासाठी आपण सद्गुरूकडे गेलं पाहिजे, सद्गुरूंची कास धरली पाहिजे आणि संत आपल्याला मग ते संत श्रवण केलं पाहिजे. श्रवण हे जास्त महत्वाचं आहे. श्रवण अर्चन ह्या ज्या सगळ्या भक्तीचे त्यात श्रवण ही खूप महत्वाची भक्ती आहे. श्रवण म्हणजे तुमचं अमृत आहे, ते नामामृत आहे. ते श्रवण केलं तुम्ही नाम घ्या, त्याचं स्मरण करा. नामाचं स्मरण सद्गुरूंकडे गेल्यावरच तुम्हाला होणार. जा सद्गुरूची शरण रिगे चुके तुमचे जन्म मरण. आणि मग सद्गुरू तुम्हाला नाम देऊन ते तुम्हाला ह्या ग्रंथांची ओळख करून देऊन ग्रंथांमधलं ज्ञान तुम्हाला सांगून ते तुमचे विषय संपवतात. आणि हे आपले विषय असे संपणार नाहीत. कथा ऐकून आपले विषय संपणार नाहीत. तेव्हा केव्हा संपतील? सद्गुरूंकडे गेलात, त्यांनी तुम्हाला नाम दिलं त्याचं तुम्ही ध्यान जेव्हा करता तेव्हा ध्यानामधून
तुमच्या मूलाधार चक्रापासून, कारण मूलाधार पासून तर नाभीपासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत हे शरीर, नाभीपासून तर तुमची चक्र खोलली जाऊन तुमचं ज्ञान तुम्हाला, ती शांती तुम्हाला मिळते. कारण तुमच्यामध्ये बरेच विषय, अनेक विषय, अनेक जन्मापासूनचे विषय तुमच्यामध्ये घर करून बसलेले असतात. अनेक जन्म, आपण अनेक जन्म पासून इथे आलोय. मागच्या जन्मात आपण कोण होतो आपल्याला माहित नाही. प्राणी होतो की मनुष्य होतो आपल्याला नाही माहित. अनेक जन्मांचे जर माणूस असेल तर अनेक विषय आपल्यामध्ये भरले असतील, अनेक जन्मांच्या इच्छा आपल्यामध्ये भरल्या असतील, म्हणूनच तर हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, बरं की नाही. मग हे अनेक पापाचे जे विषय ते भरलेले त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला सद्गुरू, अनेक जन्मांचं आपल्यावर जे आवरण चढलेले ते आपल्याला काढायचं असेल तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. आणि मग ते त्यांनी जे नाम देतात, हे नाम जे मी आता तुम्हाला सांगितलं नवनाथांपासून आलेले, तर आम्हाला ते नाम मिळतं. आणि ते नाम आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपले विषय, संकल्प, विकल्प जे काय असतात त्यांची निवृत्ती होते. म्हणजे आपले जे संशय असतात जीवनाविषयीचे, मग संशय काय असतात तर आपल्यामध्ये, तर आपलं हे माझं आहे, हे मी केलं, हे हा आपला भ्रम असतो ना. हे मी काहीच केलेलं नसतं, माझ्या बरोबर काही येतच नसतं. असे संकल्प, विकल्प, राग, लोभ, मद, मोह हे सगळे जे आपल्याबरोबर असतात ते त्या नामातून हळूहळू कमी होतात. असे आपण म्हटलं तर ते ठरवलं तर ते नाही जात. ते ध्यानातून हळूहळू सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूंचा हात डोक्यावर ठेवला की ते तुम्हाला अष्टसात्विक भाव होतात. आणि अष्टसात्विक भावातून तुमचे विषय जातात. तर त्यासाठी तुम्हाला आधी सद्गुरू कृपा पाहिजे. कारण सद्गुरू मिळायला आणि तुमचे अष्टसात्विक व्हायला त्याची कृपा तुम्हाला लागते. ते तुम्हाला हळूहळू ते नाम तुमच्यामध्ये, नाम तुम्ही बिनवते नाम आपण घेतलं की ते नाम 72 नाड्या आपल्या शुद्ध करतात. आपल्या बेंबीपाशी असलेल्या, नाभीपाशी असलेल्या 72 नाड्यातून आपल्याला ते नाम संचरतं, रोमारोमात जातं. आणि ते नाम आपले विषय हळूहळू काढून टाकतं. हळूहळू ते विषय, राग, लोभ आपल्यातनं निघून जातात. आणि ते राग, लोभ निघणं फार गरजेचं असतं. कारण आपल्याला कोणताही राग, लोभ ठेवून आपण परमात्म्याची प्राप्ती करूच शकत नाही. आपलं जर मन निर्मळ व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला देव परमेश्वर मिळवायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आधी मन निर्मळ पाहिजे. मन निर्मळ, देह निर्मळ करून ठेवून फक्त चालायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला मन निर्मळ करायला पाहिजे. भगवंताचं पर्यंत पोहोचायचं काम काय तर आपलं मन निर्मळ पाहिजे, आपला देह शुद्ध पाहिजे, आपले सगळे विषय संपलेले पाहिजे. मग ते आपले एक एक प्रक्रियेतनं आपले सगळे विषय कमी होऊ शकतात. नाम जिथे घेतलं तिथेच आपला मोक्ष झाला असं पण म्हणतो. तिथे सद्गुरूला जिथे शरण गेलो ना आपण, तिथेच आपल्याला मुक्ती मिळाली. अर्धी मुक्ती तिथेच मिळाली आपल्याला. कारण आपण सद्गुरूंना समर्पित होतो, आहे की नाही. समर्पित ज्ञान मिळवणं पुढच्या गोष्टी, पण आधी पहिले समर्पण, आपण सद्गुरूंना समर्पित होतो. तर आपला पूर्ण अहंकार सोडणं फार गरजेचं आहे. अहंकार आपला सोडला, आपलं हे नाम घेण्याचं हे काय तर आपल्यातला अहंकार निघून जातो. अहंकार काढला ना की मग अहंकार धरी सोहमपण, मग आपण सोहमपणाकडे जातो, ब्रह्मतत्वाकडे जातो. अहम ब्रह्मास्मी असा मी विचार आपण करतो की मी ब्रह्मच आहे. माझ्या पुढे, माझ्या समोर जे जे व्यक्ती आहेत किंवा जे जे जीव आहेत ते प्रत्येक जण ब्रह्म आहे की नाही. माझ्या बरोबर जे जे जीव आहेत, ते वनस्पती आहे, प्राणी आहे, तर प्रत्येक ब्रह्म आहे. प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे आणि ते माझ्या ब्रह्म आहे. प्रत्येकामध्ये प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म आहे आणि ते मला ब्रह्मतत्वात मिळायचंय. मी त्या ब्रह्मातून आलो आणि त्या ब्रह्मातच मला जायचंय, ब्रह्मतत्वात जायचंय. ते इथे भेद असा नाही, ते कोणताही भेद नाही. तो प्राणी असो नाही तर मनुष्य असो, भेद इथे कुठेही नाहीये. प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे.
असं जर निर्मळ मन ठेवलं आपण तरच आपण त्या परमात्म्याकडे जाणार आहोत. असलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा, जसं संत एकनाथांनी गाढवामध्ये ब्रह्म पाहिलं, जसं नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये त्यांना ब्रह्म दिसलं आणि ते भाकरीला तुकडा घेऊन त्याच्या पाठीमागे धावायला लागले, असं मन निर्मळ. हे मन निर्मळ करण्यासाठी आपल्याला संत संगत पाहिजे. संतांचे सगळे संत हे आपल्या उद्धारासाठीच प्रयत्न खटपट करत असतात. त्यामुळे त्यांनी दिलेले नाम आपली देह शुद्ध करण्यासाठी. इथे अशक्य काही नाहीये. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संत माझ्या निवृत्त मला गुरु मिळाले आणि मला आता अशक्य असं काहीच नाहीये. तसं सद्गुरू मिळाले की आपल्याला अशक्य असं काहीच नाहीये. त्यांची गुरुकृपा, तैसे गुरुकृपा होय, तैसे गुरुकृपा होय. म्हणजे गुरुकृपा झाली निवृत्तीनाथांची, तेव्हा ज्ञानेश्वरांवर तर मला असं मला अशक्य असं काहीच नाही. जर गुरुकृपा झाली तर तुम्हाला काहीच अशक्य नाही. त्यांच्या मदतीने ते तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतात. पण हे त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आता अहंकार सोडायला पाहिजे, सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे. सद्गुरूंनी दिलेले जे बोध वाक्य आहे त्याचं तुम्ही ध्यान केलं पाहिजे. कारण देवांची पूजा करून तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यात काही गोष्टी तुम्ही मिळवाल त्या कदाचित तुमच्याकडे राहतील न राहतील, पण तुमच्या बरोबर जे येणार आहे तो भगवंत, त्याच्या हृदयात जर तुम्हाला स्थान पाहिजे असेल, निजधाम, तर तुम्हाला नाम घेऊन ते हरिनाम घ्यायला पाहिजे. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धरू दंभ धरू. तर तुम्हाला गुरु निस्संदेह तुम्हाला गुरु तिथपर्यंत पोहोचवणार आहे. गुरुविना अनुभव कैसा कळे. तुम्हाला गुरुविना अनुभव कसा कळणार ना. त्यासाठी गुरु हे करायलाच पाहिजेत. तुम्हाला गुरु हे तुमचे वाटाडे आहेत. सद्गुरु तुम्हाला गुरु हे करायलाच पाहिजे. गुरुविन तुम्हाला अनुभव कसा कळणार. तुम्हाला कोण असा अनुभव देणार आहे ह्या, कारण त्यांना संतांना प्रचिती आलेली असते, सद्गुरूंना प्रचिती आलेली असते. त्यांना ते प्रचितीचं परंपरेचं ज्ञान घेऊन ते आलेले असतात. त्या अनुभवाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. मग तुम्ही सद्गुरू केले नाही तर तुम्हाला हे गुज कोण सांगणार. हे गुज तुम्हाला संतांच्या तुम्हाला हे गुज कोणी सांगणार नाही. कुठे कळेल तुम्हाला हे गुज. ते संतांकडेच तो अधिकार आहे. त्यामुळे आपण संतांकडे जायला पाहिजे आणि सद्गुरू जाणत्यानी सद्गुरू ओळखून आपण जायला पाहिजे. गुरु दाविलिया वाटा, तरी गुरु दाविलिया वाटा नेऊनी विवेक तीर्थ तटा, धुवून या मळकटा बुद्धीच्या तेणे. तुमच्या बुद्धीवरचा मळ ते धुतात. बुद्धीवर आलेले, आपल्या बुद्धीवर मळ असं म्हणजे आपल्याला हे सगळं सुख या विषयांमध्ये वाटतं. सगळे हे विषय म्हणजे ह्याच्यामध्येच मला शाश्वत, हे जो बुद्धीवरचा हे गैरसमज जे असतात हे मळ असतात. तुमचे विषयाचे राग लोभ हे सगळे मळ असतात. ते तुमचा ते धुवून टाकतात. तुमची बुद्धी शुद्ध करतात. तुम्हाला नित्य काय अनित्य काय, सत्य काय असत्य काय, विवेक काय अविवेक काय याचा बोध तुम्हाला ते करून देतात. सत्सद विवेक बुद्धी तुमच्यामध्ये आणतात. काय वाईट काय चांगलं, काय सत्य आहे काय असत्य आहे ह्याचं तुम्हाला ते बोध करून देतात. त्यांनी दिलेल्या श्रवणातून तुम्हाला हळूहळू बोध होत जातो आणि त्या बोधातून तुमचे विषय कमी होतात. त्या ध्यानातून तुमचे विषय कमी होतात. त्यासाठी ते ध्यान सद्गुरू तुम्हाला ध्यान देतात आणि हे ध्यानच आपल्याला ज्ञानाकडे नेते. ध्यानातून ज्ञान होतं. म्हणून
ध्यानाकडे जाऊन तुम्ही ज्ञानाची आणि तुमचा नरदेह सार्थक करण्याची ही तुम्हाला संधी या जन्मात मिळाली. पुढचा जन्म आपल्याला माहित नाही कसा असेल, त्यामुळे याच जन्मात आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं. झालेली सेवा आमचे सद्गुरू बाबुलनाथ महाराज तसेच आमचे पांडुरंग देवेकर महाराज यांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करून मी माझी सेवा इथे पूर्ण करते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगद्वंद्य संत तुकाराम महाराज की जय.